हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत एकदम सुपर्ब टेस्टी एकदम आलू कसं बनवायचं ते एकदम दाटसर अशी ग्रेव्ही सहित दम आलू आपण आज बनवणार आहोत एकदम रेस्टॉरंट स्टाईल. चला तर मग आज आपण इथे रेसिपीला सुरुवात करणार आहोत. तोचपर्यंत जो मी रेसिपी पाहण्यासाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडल्यास लाईक कमेंट करून घ्या आणि चॅनलला बेल आयकॉनवर प्रेस करा. चला तर मग रेसिपीला आपण इथे स्टार्ट करूया. येथे घेतलं आहे एक पॅन, त्यामध्ये घालायचे आहे बेडगी मिरची, 2 तमालपत्र, 3 ते 4 लवंगा, 3 ते 4 इलायची, दालचिनी, धने, जिरं, बडीशेप. छान असं मस्त भाजून घ्यायचं आहे. भाजल्याने त्याची टेस्ट खूप छान येते. दालचिनी घातलेली आहे आपण बघा यामध्ये, आणि काळी मिर घातलेली आहे 5 ते 6. आणि आता 7 ते 8 काजू येथे छान भाजून घ्यायचे आहेत. छान असं भाजलं की ग्रेव्ही ही खूप टेस्टी बनते बघा. आता आपण येथे घालायचं आहे तेल कढईमध्ये. आता आपण जे बटाटे उकडून घेतलेले आहेत ते येथे भाजून घ्यायचे आहेत बघा छानपैकी तेलात. मस्त असे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. असे बटाटे भाजल्याने खूप छान असे टेस्टी लागतात बघा आपली दम आलू. मस्त असं भाजून घेतलेले आहेत. कलरही चेंज झालेला आहे बघा. आता येथे मी घेतलेला आहे मिक्सर जार, त्यामध्ये घालायचे आहेत 3 ते 4 टमाटे. आपण जे मसाले भाजून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत बघा, आणि छान असं मिक्सरला फिरवून बारीक ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे. मस्त एकदम परफेक्ट अशी ग्रेव्ही आपली बनलेली आहे बघा. आता मी त्याच कढईमध्ये घालणार आहे 1 चमचा जिरं. छान असं जिरं तडतडले की घालायचं आहे 1 चिरलेला कांदा बारीक. आणि आपल्या इथे कांदाही कलर लाल झाला, छान असा परतवून घेतला की त्यामध्ये आपण आणखी काही मसाले घालणार आहोत. चवीनुसार मीठ, लाल तिखट, गरम मसाला. एकदम जबरदस्त अशी टेस्ट लागते बघा गरम मसाल्याने. छान असा कलर आलेला आहे बघा आपल्या. आता आपण ते जी ग्रेव्ही बनवली होती ती घालायची आहे. मस्त असं पुन्हा परतवून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनटं ते आपण शिजवून घ्यायचं आहे, कारण आपण जी ग्रेव्ही आहे ती छान अशी तेलात तेल सुटलं जाईल. परफेक्ट असा कलर आलेला आहे बघा. आता घालायचं आहे थोडीशी हळद. मस्त आता 4 ते 5 मिनटं शिजवून घेऊया. छान असे शिजलेले आहे बघा. मस्त असं तेलही सुटलेलं आहे. परफेक्ट अशी आपली ग्रेव्ही बनलेली आहे. आता इथे घालायचं आहे आपण त्यामध्ये पाणी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ बघून पाणी घालायचं आहे. मी थोडंच पाणी घातलेलं आहे, कारण मला दाटसर ग्रेव्ही ठेवायची आहे. आणि आता पुन्हा एकदा थोडंसं शिजवून घेणार आहोत 4 ते 5 मिनटं. आता मी 2 बेडगी मिरच्या यामध्ये घातलेल्या आहेत. मस्त उकळ आलेली आहे बघा. आता जे आपण बटाटे होते बारीक बारीक भाजून घेतलेले ते घालायचे आहेत. बघत आहात एकदम स्ट्रेक्चर कलर जबरदस्त आलेला आहे. आता त्यामध्ये घालायचं आहे कस्तुरी मेथी, कोथिंबीर. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही यामध्ये फ्रेश क्रीमही वापरू शकता. तुम्ही बघत आहात मस्त दम आलू आपला इथे रेडी आहे बघा. एकदम रेस्टॉरंट सारखा तुम्ही एकदम स्ट्रेक्चर कलर मस्त बघत आहात. छान अशी तरीही आलेली आहे. आणि अशाच प्रकारे मस्त असा चमचमीत दाटसर अशी दम आलू आपली इथे रेडी आहे. जबरदस्त दिसत आहे.
सगळ्यांनी रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. अशाच आपल्याला नवनवीन रेसिपीजसाठी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.